युवा मोर्चातर्फे महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेली युवा शक्ती जागर यात्रा येवला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दाखल झाली आहे। यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जिल्हाध्यक्ष समीर समदेडिया यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। यात्रेची सुरुवात येथील बिंचूर चौफुली परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आले। त्यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या या जागर यात्रेदरम्यान विविध महापुरुषांच्या स्मारकांना व पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले। यामध्ये सेनापती तात्या टोपे, महाराणा प्रताप सिंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या कार्याला व योगदानाला अभिवादन करून त्यांची प्रेरणादायी परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला। या यात्रेप्रसंगी कोटमगाव देवीचे येथे मोठ्या उत्साहात युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन करण्यात आलं। जगदंबा मातेचे दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली। देवस्थानाच्या वतीने कृष्णराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला। नागडे येथे सुद्धा मोठ्या दिमाखात शाखेचे उद्घाटन करण्यात आले। वडगाव येथे युवकांना मार्गदर्शन व आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला। युवा शक्ती जागर यात्राच्या माध्यमातून राज्यातील युवकांना संघटित करणे, राष्ट्र निर्मितीत त्यांचा सहभाग वाढविणे आणि समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करणे हा प्रमुख उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यात्रेदरम्यान युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या सभेत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित युवकांना संबोधित केले। त्यांनी युवकांना सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। तसेच देशाच्या प्रगतीत युवकांची भूमिका महत्त्वाची असून युवा शक्तीला सकारात्मक दिशा देणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं। या जागा यात्रेनिमित्त भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष समीर समदेडिया, प्राचार्य नानासाहेब लहरे, राजू परदेशी, बापू गाडेकर, संजय कुक्कर, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, धनंजय कुलकर्णी, रमाकांत भावसार, युवराज पाटोळे, बंडू क्षीरसागर, दत्ता सानप, संतोष केंद्रे, मिलन पाटील, भाजपा उपाध्यक्ष विक्रम बोराडे, भाजपा युवा मोर्चा उपजिल्हा उपप्रमुख येवला डॉक्टर गोविंद भोरकडे, मिलन पाटील, गणेश दोडे, गणेश गायकवाड, सचिन साबळे, बंटी धसे, संतोष नागपुरे, धनंजय नागपुरे, विक्रम बोराडे, नगरसेविका छायाताई क्षीरसागर, लक्ष्मी साबळे, पुष्पाताई गायकवाड, मनीषा चव्हाण, ज्योती कपुरे, लीलावती पेटकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष समीर समदेडिया यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात पार पडला। जिल्हाध्यक्ष समीर भाऊ यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये युवा मोर्चाची युवा शाखा ही मोठ्या स्वरूपात प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यावर सुरू होईल हे आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो। आणि एक युवा जागर, युवा शक्ती या जिल्ह्यामध्ये यतीन भाऊंच्या आणि समीर भाऊंच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवून धन्यवाद देतो। उपस्थित असलेले मातृशक्ती बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी समाज जागर यात्रेच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानवंदना अर्पित करतो। आज व्यासपीठावरती उपस्थित आणीबाणी रमेश मामा भावसार उपस्थित, धनंजयजी कुलकर्णी, बाळासाहेबजी गौरकर, सुधाकरजी कुलकर्णी, कैलासवासी पुरुषोत्तम भिंगारकर यांचे पुत्र सोमनाथजी भिंगारकर, स्वर्गीय जयंत पेटकर यांच्या पत्नी श्रीमती सुनीता पेटकर, व्यासपीठावरती उपस्थित बंडू शेट्टी क्षीरसागर, संजयजी कुक्कर, उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, कापसे फाउंडेशनचे सर्वच लोक, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे साहेब, आम्ही आज महाराष्ट्र दौरा करतोय आणि मी आता महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अनेक म्हणजे संघटनात्मक जिल्हे आमच्या आता जवळपास 36 ते 40 झाले असतील। मी मागचे 1.5 महिना झाला प्रवास करतोय। मी नाशिक उत्तर ग्रामीणच्या किंवा खास करून आज माझ्याकडं
जगातल्या देशातल्या राज्यातल्या 1 नंबरच्या सगळ्यात जास्त लोकसंख्या रामशेजला आम्ही आमचा ट्रेक ऑर्गनाईज केलेला आहे, कारण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र दौरा आमचा आता मला वाटतं आज माझा 13वा दिवस आहे आणि एक दिवस आम्ही या संपूर्ण दौऱ्यावरती आणि शेवटला मी नाशिकमध्ये ट्रेक मुद्दाम ऑर्गनाईज केलाय, कारण नाशिक एक अत्यंत सुंदर शहर आहे. मला स्वतः ट्रेकिंग फार आवडतं आणि मुळात हे करण्याचा हेतू असा आहे की आमची जी जनरेशन जी आहे यांच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी किंवा कनेक्ट करण्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांना अप्रोच करणं आवश्यक आहे. आज कन्व्हेन्शनल पॉलिटिक्स पासून खरं तर आमचं जनरेशन थोडंसं लांब राहतं. म्हणजे आमच्या इथं कदाचित भविष्य काळामध्ये हे सभा वगैरे मोठ्या प्रमाणात होताना दिसणारच नाही, कारण सोशल मीडियामुळं आमच्या पिढीला सगळ्या गोष्टी ऍक्सेसिबल आहेत. परंतु त्यांच्याबरोबर प्रत्यक्षात जर संवाद साधायचा असेल तर एखाद्या चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी ऑर्गनाईज ऍडव्हेंचर स्पोर्ट्स एंटरटेनमेंट हे आमच्या पिढीचे आवडते विषय आहेत. त्यामुळे मी हे एक ऍडव्हेंचरस ट्रेक असा ऑर्गनाईज केला आहे. त्यामध्ये भरपूर म्हणजे 1000च्या आसपास रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले आहेत. मोठ्या संख्येने युवक तिथे येतील आणि त्या सगळ्या युवकांशी मी संवाद साधणार आहे. नाशिक बद्दल माहिती घेईन, किंबहुना अनेक जिल्ह्यांमधनं खरं तर मुलांनी रजिस्ट्रेशन केले. मला वाटतं एक 12 ते 13 वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं येत आहेत. त्यामुळे सर्व विषयांमध्ये त्यांच्यावर चर्चा होईल आणि मला अतिशय आनंद आहे. मी उत्साही आहे फार या ट्रेकसाठी. शेवट शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार हे अजितदादांच्या निधनानंतर फार ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी कांदा आंदोलन असेल, उपोषण राहणं असेल, काय वाटतं तुम्हाला? खरं शेतकऱ्यांचा कळवळ आहे की पोलिसांची स्टंट? खरं तर सुरुवातीला त्यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्र राज्यामधला एक ऐतिहासिक असा निर्णय खरं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी ठरलेला आहे आणि त्यांनी अनेक दिवस ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या, 36,000 कोटी शासनाकडनं त्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मिळत आहे. त्याचबरोबर मला वाटते जवळपास 50,000 रुपयेचा इन्सेंटिव्ह दिला चाललेला आहे. अनेक गोष्टी त्या योजनेच्या माध्यमातून होत आहेत आणि जवळपास 50 लाखहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींची खरं तर काही आवश्यकता नव्हती. परंतु काल मी त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं की ते आता मुंबईला परत गेलेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितली आहे. मला वाटते त्या मीटिंगमधनं जे काय आता पुढे ठरेल त्याच्यावरती मग बोलणं योग्य असेल. राज्यभर दौरा केला, येवल्याची तयारी कशी वाटली? जिल्हाध्यक्ष समीर संपरिया यांनी हो. कसं तुमचं स्वागत नाही, केलं? आमचे समीर भाऊ असतील किंवा आमच्या प्रत्येक जिल्ह्यातले युवा मोर्चाचे प्रत्येक पदाधिकारी असतील, मी तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांमध्ये मला असे अनुभव आले आहेत. मी बऱ्यापैकी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो किंवा माझं भोजन हे त्यांच्या घरामध्येच असतं. तुम्हाला सांगतो आमच्या पक्षाने पत्र्याच्या घरामध्ये राहणारी सुद्धा मुलं आमच्याकडे आहेत आणि ह्या सर्वसामान्य युवकांची तळमळ जी पक्षाच्या संघटनेच्या वाढ करण्यासाठी दिसते, मला खरंच म्हणजे मी भावुक झालो ते बघून. त्यामुळे ह्या मुलांना ताकद देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, राजकारण असेल किंवा इतर कुठलंही असेल, युवा मोर्चा व्यासपीठ त्यांना मदत करू शकेल. आमचा आज खरं तर काल सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात माझा येवल्यामध्ये स्वागत केला. परंतु आता आज दिवस खरं तर चालू होतोय. आज अनेक गोष्टी किंवा अनेक ठिकाणी आम्ही भेट देणार आहे. मी त्यासाठी सुद्धा मनापासून म्हणजे उत्साही आणि खुश आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही असे व्हिडिओज बघत गेला तर आणि त्यामुळे काय झाले, टॉलरन्स लेवल खूप कमी झालाय. म्हणजे हे 2 जे इन्सिडेंट झाले यामध्ये टॉलरन्स लेवल बघा ना, आमची जनरेशन जी अत्यंत हुशार आहे, परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. अंमली पदार्थांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही बोललात. मी स्वतः डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना सन्मान्य महाराष्ट्राचे यांना भेटायला गेलो होतो या दौरा चालू व्हायच्या आधी. प्रत्येक स्कूल किंवा कॉलेजमध्ये कॉलेज परिसरावरती जास्त भर देऊन, कारण तिथं अनेक ठेले किंवा अशा पद्धतीने अंमली पदार्थ उपलब्ध असतात. तर त्याच्यावरती आम्हाला तुम्ही नोडल ऑफिसर नेमून द्या, ज्याच्या माध्यमातून आम्हाला कुठेही काही संशयास्पद दिसलं तर तुम्ही कारवाई करण्यामध्ये मदत करा. त्याचबरोबर दुर्गावाहिनी किंवा हे जे पथक असतात यांच्या माध्यमातून आम्ही कॉलेज लेवलला एक अँबॅसेडर तुम्ही युवतीला नेमा. ती तिथं ऍक्टिव्हली काम करेल, युवकांशी युवतींशी संवाद साधेल, कुणाचे असे काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी बोलून आमच्यापर्यंत ते पोहोचवेल. तर अशा काही आम्ही सुझाव त्यांना दिलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्यावरती सुद्धा जर असे कुठले ठेले सापडले तर त्यांच्यावरती खूप मोठं कारवाई होईल, मकोकात्रू होईल. त्याचबरोबर हे जे जाळं ड्रग्सचं तयार करण्यासाठी काही लोक तयार करतात ते मोडून काढण्यासाठी खरं तर आपल्याला सगळ्यांना एकजुटीने काम करणं गरजेचं आहे आणि मी तेच आव्हान तुमच्या माध्यमातून तरुणांना देईन. दादा, आज जागर संवाद यात्रा आपण महाराष्ट्रभर सुरू केली आहे. आज येवल्यामध्ये यात्रा आहे. काय नेमकी यात्रेचा उद्देश काय?
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर मला आज महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळते आणि मी माझी जबाबदारी स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करायचा आणि त्या दौऱ्याला नाव आम्ही युवा शक्ती जागर यात्रा असं दिलेलं आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही युवा पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या पक्षाचे जे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद होणं, त्यांच्याशी संपर्क होणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतंय. जेव्हा आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतो, तेव्हा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी एक नवीन नातं जोडता येते असं मी म्हणेन. आणि त्याचमुळं आम्ही हे संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्याचं संकल्पना केली. कोकण पट्टा पश्चिम महाराष्ट्र संपवून आज आम्ही आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि आमचा हा शेवटचा जिल्हा आहे. आम्ही पुणे उत्तर ग्रामीणपासून सुरुवात करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अहिल्यानगरपासनं जळगाव, धुळे, काल मालेगावमध्ये होतो आणि आजपासून आमचे पुढचे 3 दिवस हे नाशिकमध्ये असणार आहेत. इथं सुद्धा आमचे संघटनात्मक जे तिन्ही जिल्हे आहेत, ग्रामीणचे भाग असतील किंवा शहरी भाग असेल, इथं अनेक आमच्या संघटनाच्या बैठका होणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहे, चर्चा होणार आहे आणि त्यातून चांगल्या पद्धतीने एकदम सकारात्मकपणे आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची एक भूमिका ठरत आहे. मला त्याचा अतिशय आनंद आहे. दादा बघितलं युवीटीचे अनेक खासदार आता मागे बघितले 6 खासदार फुटलेत किंवा आता आमदारही काही संपर्कात आहे भाजपच्या. काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी? मी तुम्हाला खरंच सांगतो, आता मी अजून एक गोष्ट काल ऐकली की त्यांना आता स्वतः खरं तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अहिर साहेबांसारखे इतके मोठे व्यक्ती जेव्हा महायुती सरकारमध्ये येतात, त्याबद्दल सुद्धा ते असं म्हणतात की ह्यामध्ये आश्चर्यास्पद काय नाही आहे. म्हणजे एक तर त्यांनी त्यांचं अपयश मान्य करून टाकले, त्याचबरोबर इतकी मोठी व्यक्ती जात असताना सुद्धा त्यांना त्या बाबतीत काही काळजी वाटत नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. मला आठवतंय कोल्हापूरमध्ये सुद्धा अशीच एक गोष्ट झाली होती. एक त्यांचंच पक्षांतर्गत काही वादावाद झाली होती काही पदाधिकाऱ्यांमध्ये आणि त्यांना ते विचारलं गेलं होतं की काही लोक सोडून जाण्याच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? तर त्यांनी त्यावेळेस म्हणलं होतं की आमच्यासाठी सगळ्यांना शेवटचा आदेश हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरनं येतो, म्हणजे तेच देतात आणि जर ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांनी करावं, नाहीतर सोडून जावं. आता असं जर तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना किंमत देत असाल तर कसं तुमच्याबरोबर कोण राहील? आणि ठीक आहे, मी अजून प्रत्यक्षात ती गोष्ट बघितली नाही, परंतु कित्येक मंत्री महोदयांना आपण म्हणताना बघतोय की ते वेळ देत नाहीत. आता राजकारणामध्ये वेळ देण्यापेक्षा महत्वाची गोष्ट कुठलीच नसू शकते. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत. स्वतः त्यांनी त्यांच्या पक्षाबाबतीत विचार करून ते आता कामकाज करावं असं एवढंच मी त्यांना म्हणेन. तो प्रश्न होता नीटचे पेपर फुटले, आता शिक्षकांचे टीईटीचे पेपर फुटले. त्यात आता भाजप पक्षाची किंवा एक तरुण म्हणून तुमची काय भूमिका? सर्वात प्रथमतः तर जे कोणी लोक ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होते, मी खरंच त्यांचा जाहीर निषेध करतो. आज नीटचा पेपर फुटी असेल किंवा टीईटीचा असेल, मी सर्वात प्रथमतः तर दोन्ही ठिकाणी SIT स्थापना करून त्याच्यावरती कारवाई सुद्धा होत आहे. काही आरोपी सुद्धा दोन्ही ठिकाणी सापडलेले आहेत. मुळात 2 दिवसापूर्वीच दादाजी भुसे साहेब यांनी सुद्धा जे स्टेटमेंट दिलं हे खरं तर मी युवा पिढीला सांगतो अत्यंत महत्वाचं आहे. जे झालं ते दुर्दैवीच आहे, परंतु आपल्या सरकारची तयारी कितपत आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जे आरोपी सापडले आहेत त्यांच्याकडे मकोका थ्रू कारवाई केली जाणार. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट जेव्हा तुम्ही त्याच्या अंतर्गत तुमच्यावरती एखादा गुन्हा दाखल होतो, त्याचे एकदम स्ट्रिक्ट म्हणजे एकदम कठोरातली कठोर ती कारवाई आहे. त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट केलं की कायद्यामध्ये आम्हाला जर अशा पद्धतीने काही लूपहोल्स दिसत असतील तर आम्ही कायदा बदलण्याची सुद्धा तयारी ठेवणार आहे. त्यामुळे हे एक अत्यंत महत्वाचं विधान आहे. हे महायुतीच्या सरकारचं म्हणजे त्यांनी चूक झाली असेल हे स्वीकारलं सुद्धा आणि त्याच्यावरती आम्ही काय दुरुस्ती करण्याची आमची कितपत तयारी आहे हे सुद्धा मांडलेलं आहे. त्यामुळं त्या बाबतीत आम्ही वैयक्तिक युवा मोर्चा म्हणून एक महाराष्ट्र शासनाला टीईटीसाठी पण निवेदन दिले आणि नीटसाठी पण केंद्रामध्ये देत आहे. आता काही दिवसामध्ये दिल्लीचं जे अधिवेशन होणार तेव्हा मी स्वतः तिथं जाणार आहे. UPSC सारखा जो आता पेपर आहे, आजपर्यंत त्याच्या बाबतीत अशा काही घटना घडलेल्या नव्हत्या. अनेक स्पर्धा परीक्षा मोठमोठ्या प्रमाणात होतात. तर UPSC ला कुठल्या प्रणाली आहेत, तर त्याच आपण सर्व स्पर्धा परीक्षा जी आहे त्याला का नाही करू शकत? तर अशा काही गोष्टी आम्ही जाऊन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की जरी ह्या गोष्टी झाल्या असतील दुर्दैवी आहेत, परंतु इथून पुढे होणार नाहीत असं आमचं सरकार काळजी घेईल. सध्या आपण बघितलं बऱ्याच न्यूज आल्या आहेत की आता पुण्याचा सिया हो. प्रकरण असेल. तरुणांना आता तुम्ही काय आवाहन कराल की सध्याची तरुणाई बघा तुम्ही सोशल मीडिया किंवा व्यसनाकडे जास्त वळाली, हो. तरुणांना काय आवाहन कराल विशेष? तुम्ही हा प्रश्नच विचारला, ह्या बाबतीत सुद्धा मी आनंद आहे, कारण
मला इतकं दुःख झालं, मुंबईच्या त्या ट्रेनचा इन्सिडेंट असेल, लोहगड किल्ल्याचा विषय असेल, आणि घटना रोज आपल्याला अशा पद्धतीने बघता येतात आणि त्यातलं मला असं वाटतंय मूळ 2 कारणं आहेत. एक म्हणजे हे अंमली पदार्थांचा वापर आणि दुसरा खरं तर सोशल मीडिया. मी वारंवार माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हे युवा पिढीपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, की मी स्वतः जरी कंटेंट क्रिएटर असलो, मी कधीही सोशल मीडिया प्रमोट करत नाही. तुम्ही एंटरटेनमेंटसाठी जेव्हा घरी जाल, विश्रांती घेत असाल, तेव्हा सोशल मीडिया बघणं एक वेगळा भाग आहे. परंतु म्हणजे त्याशी अडिक्ट होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते व्हायला नको असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. सोशल मीडियाचा खूप नकारात्मकपणे आपल्यावरती प्रभाव होतो. कंटेंट क्रिएशन सोपं असल्यामुळं कोणी आता काही कंटेंट करून आता टाकतं. म्हणजे मी आता काही शोज बघतोय. तर त्या शोमध्ये असं आहे, की एका व्यक्तीने यायचं, मनोरंजनासाठी काही करायचं आणि त्याला अपमान करणारी लोक असतात आणि त्याचा त्यांनी शो बनवलाय. त्यामुळे अशा गोष्टींचा खूप प्रभाव चुकीच्या पद्धतीने आपल्या मनावर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यावर खूप जरी टीका करताय की मुख्यमंत्र्यांचं ऑपरेशन देवेंद्र हे देशाला आणि महाराष्ट्राला देखील तितकंच धोकादायक आहे. नेमकी काय? सर्वात प्रथमतः तर मला नाही वाटत आदित्य ठाकरेजी हे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांवरती बोलण्यासाठी पात्र आहेत. तुम्ही जसं म्हणलात ते माझ्या वयाचे आहेत, त्यामुळे वयाचा भान ठेवून खरं तर त्यांनी बोलणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांबद्दल बोलले ते मी सुद्धा ऐकलं. पंख कापणे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही हेडलाईन्स तर बनवाल, परंतु 2029ला लोकांचा विश्वास नाही मिळवू शकणार अशी डायलॉगबाजी करून. त्याचबरोबर आमच्या पक्षाची प्रणाली, आमच्या पक्षाची शिस्त काय आहे, या गोष्टीची तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जेव्हा काळजी करायला पाहिजे होती, तेव्हा तुम्हाला नव्हती. परंतु आता हे सगळे डायलॉगबाजी करून काही होणार नाहीये. आमचे सन्माननीय मुख्यमंत्री त्यांनी म्हणले, की त्यांची बॉडी लँग्वेज चेंज झाली आहे, लोकांच्यात बघा कशी रिएक्शन. काहीही तसं नाही. मी असं मानतो, की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आजच्या ह्यांच्या कार्यकालमध्ये जे निर्णय, विकासात्मक निर्णय होत आहेत, महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी भर पडताना दिसते, की जिथं काही गॅप्स होते, जिथं विकास होत नव्हता, तिथं आता आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रमाणात निधी लावला चाललाय. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः जेव्हा ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये होतो, कित्येक देवस्थानाची जीर्णोद्धार होताना दिसतात, कित्येक ठिकाणचे रस्ते विकसित होताना दिसतात, अनेक ठिकाणी विकासासाठी निधी लावला चाललाय आणि बॉडी लँग्वेज त्यांची इतकी कॉन्फिडंट आहे. म्हणजे मी तर फडणवीस साहेबांना ह्या जोशमध्ये काम करताना खरंच कधी बघितलं नाही आणि त्यांच्याकडे बघून कुठं तर सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा एक नवीन आत्मविश्वास महाराष्ट्राच्या खरं तर तयार होताना दिसतोय. त्यामुळे आमच्या पक्षाबद्दल नाशिक लोकशाही न्यूज साठी माधुरी मगर, येवला.